आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गेल्या अनेक वर्षापासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती। याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला। याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली। या निर्णयाचं विरोधकांकडून स्वागत करण्यात आलं, तसंच सकल ओबीसी समाजाकडून देखील त्याचं स्वागत करण्यात आलं। राहुरी शहरांमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शहरातील शनी चौक इथं महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। यावेळी मच्छिंद्र गुलतगड, प्रशांत शिंदे, रमेश फुलसुंदर, बाबासाहेब पोपळघट, दादा शिरसाट, सचिन म्हेत्रे, सूर्यकांत भुजाडी, सचिन राऊत, डॉक्टर भालेराव, भूषण मदने, पप्पू शिरसाट, बंडूभाऊ आनंदकर, भाऊ भालेकर, धनंजय दुधाळ, कांतीलाल जगधने, ऋत्विक डागवाले, भाऊसाहेब बिडवे, सोमनाथ विधाटे, किशोर रोडे, किशोर राऊत, मंगेश पगारे, सतीश फुलसुंदर आदी उपस्थित होते। परवा दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरं तर जातीय जनगणनेचा जो त्यांनी निर्णय घेतला त्याला मंजुरी दिला। त्याला प्रथमतः आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, समस्त ओबीसी समाज, भटके विमुक्त समाज यांच्या वतीने खरं तर आदरणीय मोदी साहेब केंद्राचे आम्ही आभार मानतो। खरं तर गेल्या 35 वर्षापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब यांची संघटनेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक मेळाव्यात हीच मागणी होती की जातीय जनगणना झाली पाहिजे आणि खरं तर त्या मागणीला यश आलं असं आम्ही समजतो। आदरणीय भुजबळ साहेब असतील, समीर भाऊनी लोकसभेत त्याविषयी आवाज उठवला आणि त्याच समता परिषदेच्या मागणीला खरं तर या ठिकाणी यश आलं। त्याबद्दल आम्ही खरं तर भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि मोदी साहेबांचे आभार मानतो। या ठिकाणी केंद्राने जो निर्णय घेतला त्याची त्वरित लवकरात लवकर अंमलबजावणी करावा एवढी आमच्या समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने विनंती करतो आणि त्याच संदर्भात सकल ओबीसी समाज आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने या राहुरी शहरात खरं तर फटाके फोडून, पेढे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खरं तर ज्यांच्यामुळे हे शक्य होतंय असे ज्यांनी संविधानाचा ढाचा रचला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या छोट्याशा निर्भर आमचे सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत। मी सर्वांचा आभार मानतो। जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती। आज या ठिकाणी केंद्र सरकारने ओबीसी समाजाच्या मागणीचा विचार करून ओबीसी जनगणना करायचं मान्य केलेलं आहे। गेली 95 वर्षापूर्वी भारताची ओबीसीची जनगणना झाली होती, त्यानंतर आज योग आलेला आहे। तरी केंद्र सरकारने याची योग्यरीत्या अंमलबजावणी करून लवकरात लवकर ओबीसी जनगणना पूर्ण करावी व एकूण ओबीसीची संख्या जेणेकरून देशापुढे येईल व त्यांचा सत्तेत सहभाग वाढेल व त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होईल। आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याचा समस्त ओबीसी समाज, नाभिक समाज व इतर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। थांबतो। जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।